पेट्रोल पंप आहे आणि कात्रजच्या या पेट्रोल पंपावर आपण बघत असाल तर वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी या रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत। खरं तर शासनाच्या माध्यमातून वारंवार हे आवाहन केलं जातं आहे, परंतु शासन जरी म्हणत असलं की अशी टंचाई नाही आहे, तरीसुद्धा नागरिक जो अनुभव घेत आहेत तो काहीतरी वेगळा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीसुद्धा किती वेळ झाला तुम्ही रांगेत आहात? 1 तास झाला, जवळजवळ 1 तास। अच्छा, आणि काय सध्याची परिस्थिती म्हणजे रांगेत का आहात? अद्यापही अजून कोणी सांगितलेलं नाही आहे की पेट्रोल संपणार आहे किंवा काय? ते अजून काहीच माहिती नाही। आता जॉबवरून आलो। अच्छा, लाईन बघितली, पेट्रोल भरत गाडी। इतर ठिकाणी गेला होतात की इथेच आलात? डायरेक्ट इथेच आलाय। अर्थात बघा, पेट्रोल मिळणार की नाही असा सवाल त्यांना सुद्धा पडलेला आहे। आता ही रांग वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक तासांपासून हे वाहन चालक याच ठिकाणी आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट बदलापूरकरांनो, कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठासुद्धा अद्यापही पूर्णपणे ठप्प आहे। फक्त या गॅस एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून शाळा असू द्यात, कॉलेज असू द्यात किंवा वृद्धाश्रम असू द्यात, त्यांनाच कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो केला जातो आहे। गॅस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1550 ते 1600